कोणा सौरभला. तो जाणार खाली. मग तो जाणार असला तर सांगून म्हणजे त्याला सांगेल ना घेऊन ठेवून. माझा तेवढा वेळ वाचते. मला कपडे धुवून जायला पाहिजे. आज माझ्यासाठी हे चपाती बांधली जातात हा. नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये. तर आज आहे गटारी अमावस्या. गटारी अमावस्या असल्यामुळे बागेत आमची हा पार्टी. तर मी बोले भात नको देऊ तर चपाती दे आणि काय देऊ नको, फक्त चपाती दे. चिकन काय आम्ही बागेत बनवणार. तर कालपासून पावसानं धुमाकू घातला ना. आज अमावस्या असल्यामुळे ना पाऊस जोरावणारा. रात्री लागत होतो, आता परत सुरू केला ना. काळोखी करता. तर इकडे होतात आमचे भाकरे. हे तो तापलो असा चपाती. तर भरपूर दिवसाने आज ब्लॉग बनवतो. कारण कसं सध्या जरा असं टाइम भेटत नाही तसं ब्लॉग बनवून. आपण सकाळी जाणार संध्याकाळी येणार. म्हणजे कसं फक्त काय तुम्ही बोलता की हा बनवता ता बनवता, मग काहीतरी नवीन हवा ना. म्हणून बोललो आपण जरा थोडा आपण ब्रेक घेऊ. जेव्हा कधी सुट्टी असेल काय असेल मग तेव्हा आपण दिवसाचं करू. हे का सांगते जरा तू बनवतोय गोप्रो तर असतात का चालू करतो दाखवलं काय केलं बाबा तू तरी बनव. ता बनवित नाही. काढले बॅटरी. ता बनवित नाही. मी काम करत असते. काम करत असतानाच बनवायचा. हा ह्या बघा मी ह्या करताय ता करते. कल पोरान माती बिती टाकलान, झाडा बिडा लावलान, असं काय ना काय दाखवत राहायचा. तर काय बोलतात, तर इंस्टाला छोटे छोटे व्हिडिओ जर इंस्टाला तुम्ही फॉलो केला नसेल तर इंस्टाग्राम फॉलो करा आपल्याला. तर इंस्टा आम्ही कसे सकाळचे म्हणा आणि किंवा संध्याकाळी आल्याच्या नंतर ना शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकतो 1-2 मिनिटाचे. तर आता कशी लाईट गेलेली आहे. लाईट ही रात्रीच गेली. एकदा मध्ये इली होती त्याच्यानंतर परत गेली. पावसात तसं लागता त्याच्यामुळं. आता काही लाईट नाही. मोबाईलमध्ये पण देखील चार्ज नाही. आता तिकडे गेल्याच्या नंतर तिकडे लाईट नसली. तिकडे लाईट म्हणजे ते ह्या ना आपला काय म्हणतात ते काय इन्व्हर्टर तर त्याच्यावर लावून हे घेऊन जाईल केबल, नाहीतर गाडीत लावेल. दोघांपैकी एक ऑप्शन आपल्याकडे भरपूर आहे. तिकडे गेल्याच्या नंतर बरा झालं. नेट चालू करून झोपायचा. मग चार्जिंग सप्ली नसते. नेट बंद करून नेट बंद करून नेट चालू करून झोपायचं. मग चार्जिंग सपत नाही. माहिती का नाही लावते. थांब ना जरा झाली तेल लावू. करायचं. आता तांदळाचं पीठ लावलंच म्हणून बघ असं पांढरे पांढरे झाले. मग ठीक आहे ना. तशी नाही व्हायची. चपाती वाटत. तांदळाचं पीठ पण टाकलंय थोडस. कशा हा मग तुला ते अगदीच हे होतं. मग ते नाही उचकी येते. मी सांगतोय माका रोज हे दे चपाती भाजून डब्यात ना. आता वाजले किती? वाजले 8:30. हे अजून मग टाइम. आणि नंतर भात दिला की नंतर मग माझ्या टिमकी कमी कर सांगते रोज त्या का चपाती देवा. ऐकत नाही तर. हा तर मला वेळ असतो मी तुला देत नाही असं का? मुद्दाम देत नाही. आता वेळ हा त्याच्याकडे भरपूर वेळ असतात. आता बघा कसे दिला. आज पप्पासाठी एकच बनवून दिलंय म्हणून ते वेळ म्हणजे कसं प्रत्येकाच्या कशाने. आता आई देखील आमची मुंबई गेलेली आहे. त्याच्यामुळे सर्व काय बोलतात घराचं कारभार घराची किल्ली ही आई त्याच्याकडे त्याच्या हातात दिला ना. आणि आई मुंबई गेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यात तेकाच करू लागतात. आम्ही गेल्याच्या नंतर मग काय ह्या कर त्या कर अशी गय. त्यातनं परत ते वांदर सतवतात. वांदर केळी पोसावले 4 आहेत ना. 5 केळी पोसावले. ते एक केळी तर संपवला नाही ना. एक केळी संपवला नाही तर बाहेर. तर त्याच्यातले आता 4 केळी आहेत म्हणजे पोसावलेले. तर त्यांना राखणा. परत ते कोंबडी आहेत. परत ते 2 मांजरं ते आता नाही वाटत. त्यांचं सकाळी घातलं की खाणार त्यांना नाही घातलं. मग खाई गेली काय ती. नाही तर सकाळी उठला वास. सकाळी उठला 6 वाजता उठला वास की त्याच्या भोवतारच फिरत असतात ती मांजरा. म्याव 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 करे.
जोपर्यंत म्हणजे कसं जोपर्यंत त्यांना खाना घालीत नाही तोपर्यंत त्यांचा काय तोंड गप राहत नाही. म्हणजे आता डबो तयार झालो ना, डबो तयार झाल्याच्या नंतर ना डबो भरूच्या आधी पप्पांचं पहिलं त्यांना आधी भात घालता, मग त्याच्यानंतर डबो भरलो जाता आणि तो पण त्यांना भात सुको आणि गोली, मग त्यांना डाळ बी काय चालत नाही. अशी मांजरा पण नको ती एक घाणेआडी सवय लावून ठेवला ना नाहीच त्या मांजरांका. सार सोबत ह्या असं सार गोलब्याचं वेगवेगळं सार करता तरी पण ती खाते. तसाच असता भात तो दिवसभर. फक्त सुको भात त्यांना लागता. असं तू एकदा ना दुधात भात घालून बघ. आता तू म्हणते काय काय सांग. मग एक नवीन सवय लावायची आपण मांजरांका. आज गट्टारी आज प्लॅन हा काय चिकन आणूक जायचो जर पावसावर, हा पाऊस जर कमी झालो तर जाय चिकन घेऊन येत, नाहीतर मग काय रेनकोट तर माझं घालून जा. हा गाडी बाहेर काढून ठेवत नाही पावसात भिजत नको कशा. मला नाही होत नंतर. आणि एकट्याने उडी काढू. त्या दिवशी आई होती म्हणून काढली मी गाडी बाहेर दोघांनी मिळून. गणपती पावसात घरी आत तुला काय प्रॉब्लेम आहे काढून ठेवायला? पावसात भिजत राहत. ती राहू दे. हा मग काढतोय. आता काय करणार, मग ऑप्शन नाही. मला काय तिथे कोणाला तरी मग सांगायला लागतं, तेव्हा कोणाला शोधत बसू ते. तर आमची आज काय पार्टी आहे त्या आज पण जेवण नाही आणि रात्री पण जेवण नाही घरी. नाही सांगते रात्री पण जेवण नाही. त्याच्यामुळे फक्त त्या चिकन वडे काय करते ते सासरो आणि सून हेच करणार. तू खाऊ नको अजिबात. आज माझा उपवास आहे. श्रावण मासी हर्ष मानसी. खायचं नाही महिनाभर आता. होय तर गप्पाने खायचा. आता श्रावण चालू होत म्हणजे ह्या महिन्यात कसं नॉनव्हेज खायत नाही का तर पचत नाही, म्हणून पचन होत नाही त्याचं ना, म्हणून खायत नाही नॉनव्हेज. आणि मच्छी ही अंडी असतात ना. हा त्याच्याकरता ह्या महिनोभर पाळला जाता. मग डायरेक्ट गणपती गौरी डायरेक्ट गौरीक असता मग चिकन. असं हे काय आमचं काय सगळं मला जातं, पचव नाही तर न पचव खावताय माहिती समजा. किती सारे मुलं म्हणजे हे करतात श्रावण पाळतात आणि तू. अरे अजून किती पाळणार, एवढी चांगली बायको भेटली तसं तर उपवास पाळू खाऊ गे. देवासाठी थोडी करायचं. केअर करणारे आपल्यासाठी म्हणजे माझ्यासाठी माहिती ना आपण एक दिवस आराम भेटण्यासाठी उपवास करायचा. हातरून घालूक लागत. मग पूजे दिवशी एक दिवस उपवास होता तेव्हा वगैरे सीन झालेलो माहित ना. संध्याकाळी कपडा काढायला. आणि ती संध्याकाळची पूजा होती. पूजे दिवशी ना उपवास झालेलो नाही, उपहार होती ताकद नाही झाला सगळा. पूजा बिजा झाली नाही आता कापरा बरं होता म्हणून मी पहिल्यापासूनच आपल्याला माका सवय उपाशीवर राहतच नाही मी. आणि ती तेव्हा आठवला उपास म्हणजे जवळजवळ शाळा झाल्याच्या नंतर हो पहिलो असत उपाशी राहिलेलो, नाहीतर नाही. आणि शाळेत कसे तेव्हा बारीक सारीक भांडणं झाली की उपाशी राहायचो. तेव्हा आमची म्हातारी आहे ना उपाशी ठेवायची नाही बघा. सकाळचा मग अंथरुणावर बिस्किटनी चाय असायची जर उपाशी जेव्हा झोपला तर. अशी परिस्थिती. तू चष्मा लावून चाललं काय हा भेटत चांगला गर्दी. आता तर काय लाईट नाही म्हणून ते का केबल आणून सांगले. माझ्या फोनात नाही ती लाव ग हे ते थंय जाऊन घरी जाऊन. मग ताबा थंय पण झाला होता चिकन चायनीज सेंटर या चिकन सेंटर हैता काय ते इथे गाडी लागले दिसते ते चौके स्टॉपवर. बघ जा थंय कसा किलो आता खय द्या मी कलटा टाकतो कलबांका. मग कसं सांगतं मी सांगते तू का ते वाचलं नाही तू वा.
थंय आधी बघ कसा किलो आता घेऊन जा थंय विचारा ते का कापून देता का विचार नाही तर अख्खे देत असत काय म्हणता हातीवला तर जा हातीवला कापून घेऊन ये कसा उकाटला कसा त्या पडलंच तेव्हा मग सावकाश जा कपाळा खात लावून कशा तू आता इथे व्हिडिओ करू नकोस मग कधी करू पुन्हा इथे काहीतरी कमेंट येईल इथे असं आहे आणि तसं आहे ती इन्स्टाला आली होती युट्यूबला नाही आली होती कुठे पण असू दे त्याच्यातून आपण हे खचून जायचं नाही त्याच्यातून आपण नॉट इंटरेस्टेड काय होतं अजून शिकायचं की आपली लोक जे आहेत तर इन्स्टाला जर तुम्ही फॉलो केलं असेल तर इन्स्टाला जाऊन आपल्याला फॉलो करा आणि तिथे जाऊन तुम्हाला जो कालचा ब्लॉग आहे सॉरी व्हिडिओ आजचा तर जाऊन बघा आणि तिथे दोघांनी कमेंट केली आपल्याच लोकांनी फोडलंच ना काय तेव्हा कुठला ह्या बाय नाही बाई कुठलंय होय आता काय बाहेरीला नाही बोलते तरी पण त्या बघ काहीतरी वाला वाला ते लागतं ओलं ह्याचं लागलं ते बघ तर ती अशी कमेंट होती की काय जाऊ लहान दे. पोरं तरी बरे खातात तर आम्ही त्याच्यातून असंच खातो बोलायचं आम्ही असाच खातो त्याच्यातून एक शिकण्यात आलं की काय बोलतात छोट्या मोठ्या क्रिएटर म्हणजे आपले जेवढं मराठी लोक आहेत ना तेवढं बघा निगेटिव्ह जास्त ही आपल्याच लोकांची कमेंट असेल काय नाही काय भले तुम्हाला काय बोलतात चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट देखील बोलू नका स्क्रोल करा ते जर नाही बघायचं असेल तर. म्हणून मी व्हिडिओ बनवत नाही. जाऊ दे तर काय होतं त्याच्यापेक्षा हिंदीवाल्यांचे बघा हिंदी जे आपले यूट्यूबर आहेत जे कंटेंट क्रिएटर आहेत इंस्टावाले आहेत यूट्यूबला आले आहेत त्यांचे बघा त्यांना किती असे निगेटिव्ह कमेंट असते काय आणि ही मराठी माणसातला खाली फोडण्याचं काम करतात तर असो जाऊ दे ते फगटे आज आहे काय बोलतात आपला चांगला दिवस गटारी अमावस्या तर आज मॅडमनी बनवलेला हा चिकन वाटते ना आणि वडे एक मग तू नंबर डबा खोलून दे का नाहीत बाबा मी आता इले सड्यावर गरम बघा काय होतात एवढं पाऊस लागता तरी पण गरम बघा काय होता तर आज वडं आणि चिकन बनवलं ना तर आपण काय नसणार आहोत खावा आपण जातात वाटते काय तर लेट होईल तोपर्यंत खाऊन जा अरे नटतोय मला बाबू एकाना सांगू ना काय ऐकत नाही ओला ओला लागून तर पप्पा आणि ताक आहेत त्यांना काय दुपारी खाल्ला एवढं ठोक जरा जोरात उघड ही दोघा जण खाती आपण जातोय खाली पार्टेक जोरात दाबलं तो उघडणार आहे. मग त्याच्यावर काहीतरी होतं काय नाही होता आता काय करू सुरी लागत हाताक तशी मग कसं खोलू बघ कशी उलटी असं तर कडक त्याची धारा ना ते हे का मार कडाप्या आहे त्याची धारा ना तशी नाही असो असो ठोक वरना झाले हा आहे त्याचं बराबर नाही उघडलं ना डबा कुठला धर मी दाखवत व्हेरी गुड खोल 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 ते कटके लागतात बघूया अरे वा एक नंबर टेस्ट बघ नरम बनवलं नाही आ? आयशीन बनवलं आणि ते ते भारी गरम गरम तशीच असणार नाही. आता थंड झाले तसे काय गरम गरम नौटंकीच आहे. तिथं संध्याकाळ हय आणला तरी पण ते नरम होते होय, हे नरमच आहे राहू दे आपण उद्याला त्याला चातून तुला देणारच नाही बघितलं चातून गरम करून खाऊ ओके दोन खाऊन द्यायचा सांगते तर ऐकत नाही आता तेलकट लाव अंगात मजा लाव तर जास्त वेळ नाही करता जाऊया आता आपण थेट खालती लय गरम झाला घे बाय Yeah.